बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। आमदार सतेज पाटील यांचं जिल्ह्याच्या विकासात योगदान काय, असा खडा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला। 2 वेळा गृहराज्यमंत्रीपद मिळूनही कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय निर्माण करता आलं नाही, ही त्यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, असा घणाघात क्षीरसागर यांनी केला। तसंच कोल्हापूर महापालिकेतील 85 लाख रुपयांच्या ड्रेनेज घोटाळ्याचं प्रकरण तडीला नेण्यासाठी आपण सोमवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा आग्रह धरणार आहे। वेळप्रसंगी शासन स्तरावर चौकशी समितीही नियुक्त केली जाईल, अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर यांना माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेचं लक्ष केलंय। शनिवारी शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात बिंदू चौकात 2 तासांचं ठिय्या आंदोलन केलं। या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली। जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठीच आपण शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतोय। तसंच शक्तीपीठ महामार्गात शेतजमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीची 5 पट नुकसान भरपाई आणि 25% प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। महामार्गावर सर्व पूल पिलरचे होणार असल्यामुळे पुराचा फारसा धोका उद्भवणार नाही। या सर्व बाबींचा विचार करून आणि शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग ठरणार असल्यामुळे आपण शक्तीपीठाच्या बाजूने मैदानात उतरलोय, असा खुलासा आमदार क्षीरसागर यांनी केलाय। आपली राजकीय दुकानदारी सुरू राहण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा हाती घेतलाय। यातून ते आपल्यावर वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर आरोप करत आहेत। मात्र आपल्या कुटुंबातील सदस्यांचं मेडिकल बिल चुकीच्या पद्धतीने उचललंय, हा आरोप शेट्टी यांनी सिद्ध केल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अन्यथा शेट्टी यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं आव्हानही क्षीरसागर यांनी दिलंय। आमदार सतेज पाटील यांचाही क्षीरसागर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। 2 वेळा गृहराज्यमंत्रीपद मिळूनही त्यांना कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय कार्यालय करता आलं नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। थेट पाईपलाईन योजना, 100 कोटी रुपये रस्ते विकास प्रकल्प, रंकाळा सुशोभीकरण यासह शहरातील सर्व विकास कामं आपणच मार्गी लावली आहेत। मात्र त्याचं श्रेय लाटू पाहणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी आपल्या सर्व राजकीय पदांचा वापर जिल्ह्याच्या नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी केलाय, अशी टीकाही आमदार क्षीरसागर यांनी केली आहे। का हो, त्यांच्याकडे पालकमंत्रीपद नव्हतं? होतं ना, गृहमंत्रीपद नव्हतं? अहो, तुमच्याकडे गृहमंत्री राज्यमंत्रीपद असताना तुम्ही कमिशनरेट एरिया करू शकला नाही, केवढं दुर्भाग्य आहे कोल्हापूरचं। माझ्याकडे जर हे पद असतं तर सगळ्यात चांगला मी जिल्हा केला असता कमिशनरेट एरियामध्ये घेऊन। अहो, तुम्हाला कळतच नाही ना, तुम्ही स्वतःचे धंदे बघता, तुम्ही स्वतःची संस्था बघता, तुम्ही जनतेसाठी केलं काय सांगा ना। कोल्हापूर महानगरपालिकेची इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, काय केलं तुम्ही कोल्हापूरसाठी? काय निधी आणला? आपल्यावर सातत्यानं टीका करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बोलावती धनी कोण आहे हे सर्वांनाच माहीत आहे। नेत्यांच्या पे रोलवर असणाऱ्या प्रत्येकाच्या आरोपाला उत्तर देण्यास मी बांधील नाही। कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीशी संबंधित विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार मतदानाची पडताळणी शासन यंत्रणेनं नुकतीच केली आहे। यामध्ये कसबा बावडा इथल्या मतदान केंद्रावर आमदारांचा सर्व कौल माझ्या बाजूला असल्यानं कसबा बावड्याचे भाग्यविधाते म्हणून मिरवणाऱ्यांनी आता तरी शहाणं व्हावं। विरोधी पक्षनेते पदावर डोळा ठेवून असणाऱ्या या नेत्यानं कायम विरोधी पक्षातच राहावं, असा टोलाही आमदार क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना लगावला। तसंच गेले 8 दिवस कोल्हापूर महापालिकेतील 85 लाख रुपयांचा ड्रेनेज घोटाळा संपूर्ण जिल्ह्यात गाजतोय। यातून रोज नवनवीन माहिती उजेडात येत असल्यामुळे आपण सोमवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन हे प्रकरण तडीस लावून दोषींवर कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना करणार आहे। इतकंच नव्हे तर वेळप्रसंगी शासन स्तरावर चौकशी समिती नेमली जावी, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। बाबतीमध्ये मी उद्या स्वतः आयुक्तांच्या समोर जाणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये होता कामा नये असा सज्जड दमदी त्या ठिकाणी मी देऊन येणार आहे। बिलकुल होता कामा नये इथून पुढच्या काळामध्ये। त्यामध्ये कुणाचीही मुलाहिजा केली जाणार नाही, कुणाची अशा पद्धतीनं संस्थेची बदनामी बिलकुल खपवून घेतली जाणार नाही। आणि या ठिकाणी आयुक्तांना सर्व अधिकार आहेत, तशीच मागणी माझी देखील राहणार आहे। जो कोणी यामध्ये दोषी असेल सत्यता देखील तपासून घ्यावी लागेल।
जर का आपल्याला या ठिकाणी या पातळीवर समाधान झालं नाही तर मी या संदर्भात शासकीय पातळीवर चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करणं भाग पाडेल. कोल्हापूर शहराची हद्दवाढ, IT पार्क, खंडपीठ हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात तर महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यताही आमदार क्षीरसागर यांनी वर्तवली.